तुम्हाला माहीत आहे का, वजन कमी करणे, मधुमेह कंट्रोल करणे, डायजेशन सुधारणे हे काही खूप कठीण गोष्ट नाही आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे माहीत आहे का, या मल्टीग्रेन आट्याची फक्त एक भाकर किंवा एक थालीपीठ याचा दररोज तुमच्या जेवणामध्ये समावेश करायचा आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना ही रेसिपी आवडेल ही माझी गॅरंटी. तुम्ही स्कूल असो किंवा ऑफिस असो त्यांच्या टिफिनमध्ये सुद्धा ही रेसिपी देऊ शकता. लहान मुलांसाठी तर खूपच जास्त पौष्टिक आहे आणि सीझन पण हिवाळ्याचा असल्यामुळे तुम्हालाही विचार पडतो ना, की ग्रीन व्हेजिटेबल्स वगैरे आलेले आहेत, तर त्याचा मी कशा प्रकारे आपल्या मुलांच्या जेवणामध्ये समावेश करू. तर या प्रकारे जर तुम्ही थालीपीठ बनवाल ना, तर त्याच्यामध्ये सगळे व्हेजिटेबल्स टाकून त्यांच्या मुलांच्या टिफिनमध्ये जर दिलं ना, तर टिफिन पूर्ण फिनिश होऊनच घरी येणार. स्क्रीनवर दिसलेले सगळे धान्य एक एक करून खरपूस भाजून घ्यायचे, तोपर्यंत त्यातून सुगंध येत नाही तोपर्यंत. यामध्ये तुम्ही मकाही ॲड करू शकता, पण मी विनिशासाठी बनवलं आहे म्हणजे माझ्या मुलीसाठी, तर ते थोडं लाईट ठेवावं म्हणून मी मका टाकला नाही. त्यानंतर पटकन त्याला भाजून थंड करून घ्यायचं आणि छानपैकी दळण केंद्रावरून दळून आणायचं. नंतर तुम्हाला सांगते, असं बारीक पीठ तयार झालं ना, की याच्यामध्ये तुम्ही एक तर प्लेन भाकर पण बनवू शकता किंवा तुमच्या चॉईसचे सगळे तुम्ही व्हेजिटेबल्स टाकून घेऊन त्याच्यामध्ये मीठ, धनिया पूड, त्या व्यतिरिक्त जिरा, ओवा हे सगळं टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही याच्यात पनीर पण टाकू शकता किंवा प्लेन जर तुम्हाला करायचे असेल फक्त काकडीचे थालीपीठ किंवा फक्त बीटाचे थालीपीठ किंवा फक्त पनीरचे थालीपीठ, तर तसे तुम्ही बनवू शकता. आणि इथे बघू शकता तुम्ही, मी एक तुम्हाला रेफरन्स म्हणून करून पण दाखवला आहे की कशा प्रकारचं थालीपीठ तुम्ही बनवून तयार करू शकता. खूप यम्मी, खूप टेस्टी आणि खूप जास्त 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 डायजेशनसाठी वगैरे सगळ्या गोष्टींसाठी चांगला असा हा हेल्दी थालीपीठ आहे. तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. त्यानंतर ना, आज माझ्या घरी खूप सुप्रसिद्ध असे पाहुणे येणार होते आणि त्यांच्या स्वागताकरता मी घर छानपैकी स्वच्छ करून घेतलं होतं. त्या व्यतिरिक्त मी काय करते ना, हा सिरामिकचा असा दिवा लावते, ज्याने खूप सुंदर असा फ्रेग्रन्स पूर्ण घरभर पसरतो आणि येणाऱ्या पाहुण्यांना खूप असं प्रसन्न वातावरण असल्यामुळे खूप छान वाटतं. आणि याच्यासाठी काय करायचं ना, अगरबत्त्या वगैरे लावण्याची जी जुनी पद्धत होती आपली, ती बंद करून टाकायची. असा दिवा तुम्ही ऑनलाईन बोलवू शकता किंवा मला लिंक मागा, मी तुम्हाला लिंक नक्की शेअर करेल. त्यानंतर माझ्या घरी आज सुप्रसिद्ध असे हरिभक्तपरायण श्री कनेरकर महाराज यांचे त्यांच्या कुटुंबियांसोबत पदार्पण झाले होते. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते एक उत्तम कीर्तनकार आणि भागवतकार आहेत. त्यांच्या मधुर वाणीतून त्यांनी कितीतरी पिढ्यांना हिंदू वारकरी संप्रदायाबद्दल मार्गदर्शन केलेले आहे आणि हाच वारसा आता सोपानदादा पुढे चालवत आहेत. आणि या सगळ्या गोष्टींच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगते ना, ते मनापासून एवढं मला मुलीसारखं मानतात ना, मला त्या गोष्टीचा खूप जास्त आनंद होतो. मग त्यांना नाश्ता वगैरे दिला, छानपैकी चहा वगैरे केला, बसून थोडा वेळ गप्पा गोष्टी केल्या. ते ॲक्च्युली केंद्रामधून आले होते आणि त्यांना घरी परत जायचं होतं, म्हणून मग जवळपास फक्त 1-1.25 तासच थांबले. तेवढ्या वेळातच मला त्यांच्यासोबत बोलून वगैरे खूप प्रभावी आणि घरात असं एकदम पॉझिटिव्ह वाईब येत होती. खूप छान व्यक्तिमत्व आहे. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला कप्पू आणि त्याची गँग आली होती केक घेऊन आणि बड्डे सेलिब्रेशन राहिलंच होतं त्यांचं. त्याच्यामुळे मग आम्ही पटकन तो पण केक कट वगैरे करून घेतला आणि अशा प्रकारे माझा कालचा दिवस खूप छान आणि यशस्वीरित्या पार पडला. थँक्यू फॉर वॉचिंग. जय गजानन.